नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षांकडून प्रचाराला वेग आलाय। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी 9 जानेवारी रोजी भव्य पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 13 मध्ये उमेदवारी करीत असलेले अधिकृत उमेदवार आदिती ऋतुराज पांडे अ, हितेश यतीन वाघ ब, राहुल शांताराम शेलार क आणि खैरे शाहू सहदेवराव ड यांनी एकत्रितपणे रोकडोबा मारुती मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात केली आहे। या पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पदयात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या। घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला, तसेच भविष्यातील विकासाची दिशा स्पष्ट केली आहे। विशेष म्हणजे प्रचारादरम्यान महिला भगिनींकडून उमेदवारांचं औक्षण करण्यात आले व त्यांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। ही पदयात्रा रोकडोबा मारुती मंदिरापासून तिवंदा चौक, गुलालवाडी, दहीपूल, मेन रोड ते गंगघाट पर्यंत काढण्यात आली। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 13 मध्ये। प्रभाग क्रमांक 13 मधून आपल्या सोबत प्रभाग क्रमांक 13 चे 4ही भाजपचे उमेदवार आपल्या सोबत आहेत। तर यांना गेल्या अनेक वर्षापासून अनुभव असल्या कारणाने हे माजी नगरसेवक देखील राहिलेले आहे आणि येणाऱ्या सिंहस्थासाठी आणि कुंभमेळ्यासाठी यांनी कशा प्रकारे नियोजन केलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तसेच नगरसेवक असताना यांनी वार्डातल्या सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील ते त्यांच्या प्रभागाचा विकास करतीलच यात काही शंका नाही। आणि राहिलेल्या समस्या देखील ते त्यांना जनतेकडनं जे आश्वासन त्यांनी दिलेले आहे ते आश्वासन देखील ते पूर्णपणे पार पाडणारच आहे। तर येणाऱ्या सिंहस्थासाठी त्यांच्याकडे कशा प्रकारे नियोजन असणार आहे आणि साधू महंतांसाठी ते कशा प्रकारे सोय करणार आहेत हे आपण त्या सरांकडनं जाणून घेऊया। प्रभाग क्रमांक 13 मधील हा महत्वाचा आणि गावठाणाचा भाग आहे। आता आम्ही ज्या घरामध्ये आहोत ते घर माजी नगरसेवक गणपतराव गोविंदराव संधान यांचं आहे। गेली 200 वर्ष ते इथं राहतात। आमच्या जुन्या आठवणी जर सांगायच्या गावठाणातल्या तर 9/9/69 जो महापूर आला होता तो तिवंद्या चौकापर्यंत होता आणि आम्ही नदीकाठची जी सगळी जे बिराडं होते तर सर्व घरं आमची पाण्याखाली होती आणि ह्या घरामध्ये आम्हाला आश्रय मिळाला। आमचं जे काही उरलं सुरलेलं होतं ते आम्ही रात्र इथं सगळी काढली। या लोकांनी आम्हाला आश्रय दिला। जे नगरसेवक होते गणपतराव संधान, त्यांची 5 मुलं, 2 मुली, आमच्या घरातले आम्ही 5 भाऊ, 2 बहिणी, असं हे सगळं कुटुंब आम्ही इथं त्या महापुराच्या याच्यामध्ये राहिलेच्या आमच्या जुन्या आठवणी। हे जे लोक ह्या परिसरात राहणारे तर यांची हे मूळ नाशिककर आणि त्याच्यामुळे यांची या शहराशी नाळ जोडलेली आहे। इथं जो काही सिंहस्थ कुंभमेळा होतो त्या कुंभमेळ्यामध्ये ह्या परिसरातील नागरिकांचा खूप मोठा सहभाग आहे। हे म्हणजे स्वयंसेवक म्हणून आणि पदाधिकारी म्हणून असं गेली 5-6 सिंहस्थ हे इथले सगळे रहिवासी काम करतायत। बाहेरून आलेले जे काही यात्रस्थ असतील त्यांना सुखसोयी उपलब्ध करून द्यायचं काम सुद्धा अनेक वर्ष इथल्या नागरिकांनी पण केलेले आहे नगरपालिकेबरोबर। तर असा हा गावठाणाचा जुना परिसर आहे आणि त्यामुळं आम्ही जे काही लोकप्रतिनिधी इथनं निवडून येतो तर ह्या शहराशी आमची नाळ जोडलेली असल्यामुळं इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्हाला माहीत आहेत आणि त्या सोडवण्याचं काम आम्ही आटोकाटपणे आजपर्यंत केलेलं आहे। तर यापुढेही आम्ही ते काम करत राहू। आम्ही आज जे 4 नगरसेवक इथं आहे, बबलू शेलार आहेत, हितेश वाघ आहेत, आदिती पांडे, तर अतिशय चांगले असे माझ्याबरोबर 3ही उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत आणि त्यामुळं आम्हाला चौघांनाही भरभरून आशीर्वाद तुमचे हवेत आणि ते तुम्ही सर्व नाशिककर द्याल अशी मी आपणाला विनंती करतो। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जाणून घेतलेलेच आहे की 4ही उमेदवार हे उच्च शिक्षित आहे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी पोहोचून काम पूर्ण केलेले आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांना लोक निवडणूक लढवून देतीलच आणि विजयी देखील करून देतील यात काही शंका नाही। तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल 4ही उमेदवारांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।